तर सुरेश धस यांना सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामध्ये सह आरोपी करावा अशी मागणी धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी केली। तर धनंजय मुंडेंनी भावाला समोर करून आरोप करू नयेत, त्यांनी स्वतः पुढे येऊन आरोप करावेत आणि त्यानंतर आरोपांना उत्तर देणार असल्याचं सुरेश धस म्हणाले। मी लहानपणापासून पाहतो आपल्या इटके कॉर्नर चौकामध्ये एक बोर्ड लावलेला आहे की ती राख खऱ्या अर्थानं ती वेस्टेज राख आहे आणि ती लवकर उचलली पाहिजे। ती जर तशीच ठेवली तर आजूबाजूला प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आणि आज आपण वीटभट्ट्यामध्ये म्हणजे विटांमध्ये जी राख वापरतो ती तिथलीच राख आहे ना आणि आजूबाजूच्या थोडासा उद्योगधंदा त्या ठिकाणी मिळतो, एवढंच त्या राखेचा विषय आहे। पण त्याला आऊचा भाऊ करून कुठं तरी कुणाकडे 100 टिप्पर आहेत, कुणाकडे 200 टिप्पर आहेत। मला तर एवढं तुमच्या माध्यमातून म्हणायचं आहे की सुरेश धसांकडून आपण ज्याच्याकडे समजा माझ्याकडे किती टिप्पर आहे त्याच्या RC बुकची मागणी आपण केली पाहिजे, त्याचे पुरावे मागितले पाहिजेत। आता ते आरोप करून पळून जातात, लगेच दुसरा आरोप करतात। अजय मुंडे फार लहान आहे, लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला, तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन।